ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। हळदी समारंभ दरम्यान चोरीस गेलेले सुमारे 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने राहुरी पोलिसांच्या सांघिक आणि तांत्रिक तपासामुळे हस्तगत करण्यात आले आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार 17 फेब्रुवारी रोजी नवदाम्पत्यास ते सुपूर्त करण्यात आले आहेत। 6 नोव्हेंबर रोजी शैला भास्कर सोनवणे या नातेवाईकांच्या लग्नासाठी राहुरी येथील विठ्ठल लॉन्स इथे हळदी समारंभाला आल्या होत्या। त्यांच्या ताब्यामध्ये नवरीचे सुमारे 5.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते। समारंभा दरम्यान अज्ञात चोरटे हे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। प्राथमिक तपासामध्ये कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना पोलिसांनी परिसरामधील CCTV फुटेज तसेच लग्न समारंभामधील छायाचित्रांची बारकाईने पडताळणी केली। तांत्रिक तपासादरम्यान अशाच प्रकारचे गुन्हे हे मध्य प्रदेश राज्यामधील राजगड जिल्ह्यातील पाचोर तालुक्यातील कडिया सांसी गावामधील टोळी करत असल्याची माहिती समोर आली। मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे पोलिसांनी बोडा पोलीस स्टेशन इथे संपर्क साधून चौकशी केली असता आरोपी क्रिश सिकंदर सिसोदिया याचं नाव निष्पन्न झालं। आरोपीच्या गावामध्ये छापा टाकताना पोलिसांवरती हल्ल्याची शक्यता असल्यानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मोठ्या फौजफाट्यासह धाडसी कारवाई करण्यात आली होती आणि या कारवाईमध्ये 25 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे 6 लाख रुपये किमतीचे चोरीला गेलेले सोनं जप्त करण्यात आलं होतं। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हवालदार काळे, सूरज गायकवाड, सतीश आवारे, अशोक कुदळे, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, जयदीप बडे आणि योगेश आव्हाड आदींच्या पथकानं केलं आहे। 2 जानेवारी रोजी मुदतीमध्ये दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं। न्यायालयाच्या आदेशानुसार 17 फेब्रुवारी रोजी जप्त केलेलं सोनं फिर्यादी यांना सुपूर्द करण्यात आलंय। पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे नवदाम्पत्याला मोठा दिलासा मिळालाय। त्यांनी राहुरी पोलीस पथकाचं मोठं कौतुक केलं आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।